पालघर जिल्ह्यातील मनोर येथे उभारण्यात येत असलेल्या ट्रोमा केअर सेंटरच्या कामाची आज 30 एप्रिल रोजी आमदार राजेंद्र गावित यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले। इमारतीत दिवसा देखील अंधार, व्हेंटिलेशनची कमतरता आणि अपूर्ण सुविधा यावर त्यांनी जाब विचारला। हॉस्पिटलचे काम अद्याप अपूर्ण असून पाणी, वीज आणि लिफ्ट सारख्या सुविधा सुरू झालेल्या नाहीत। त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास विलंब होत आहे। दरम्यान अपघातग्रस्त रुग्णांना सध्या दूरवर उपचारासाठी जावे लागत असल्याने हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। खरं म्हणजे मुंबई बडोदा हायवे त्याचप्रमाणे आता या ठिकाणी NH48 म्हणजे घोडबंदर ते तलासरी अशा प्रकारचा हा हायवे या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी मेजर ॲक्सिडेंट होतात आणि त्यामुळे या घोडबंदरपासून तलासरीपर्यंत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं किंवा ट्रॉमा केअर सेंटर म्हणा किंवा एखादं सिव्हिल हॉस्पिटल इथे नसल्यामुळे त्या ठिकाणी या पेशंटची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते असं। आणि पालघर जिल्हा हा कुपोषणाने त्या ठिकाणी म्हणजे बदनाम झालेला आहे। अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सेंटर जवळजवळ 2019 पासून या ठिकाणी या ट्रॉमा केअर सेंटरला त्या ठिकाणी सुरुवात झाली, परंतु अद्यापही त्या ठिकाणी या ठेकेदाराच्या याच्यामुळे काय म्हणतं की दुर्लक्षपणामुळे म्हणा किंवा संबंधित यंत्रणा जी आहे यंत्रणेने पाहिजे तसं लक्ष द्यायला पाहिजे तर दुर्दैवाने ते देऊ शकले नाही आणि म्हणून आज या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 वर्ष या ठिकाणी या बांधकामाला होत आहेत। परंतु इथल्या सामान्य आणि गरीब म्हणजे पेशंटची या ठिकाणी आवश्यकता आहे की या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून हे 200 बेडचं हॉस्पिटल आहे, या माध्यमातून या ठिकाणी आपला ज्या आधुनिक सुविधा आहे ज्या महानगर क्षेत्राला ज्या पुरवल्या जातात की MRI असेल, CT स्कॅन असेल, डायलिसिस असेल, सोनोग्राफी असेल, या आधुनिक सोयी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे इथल्या सामान्य जनतेला त्याचा जास्तीत जास्त या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे।